स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टीची मागणी करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्का दिलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे। ही नियुक्ती जाहीर होताच ऐन महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी राजकीय खेळी केल्याची चर्चा आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला। हिंदुत्व हे गर्वाने सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी लोकांची वृत्ती तयार केली आणि निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांकरता ते अत्यंत श्रद्धेय आहेत आणि त्यांचे जे प्रखर विचार आहेत त्या विचारांवरच आम्ही देखील सातत्याने चालत राहू। मुंबईच्या दादर मधल्या जुन्या महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभं केलं जाते। याच बाबत सरकारनं 15 नोव्हेंबरला एक अधिसूचना प्रकाशित केली। 2016 मध्ये जेव्हा या स्मारक समितीची स्थापना झाली तेव्हा उद्धव ठाकरे समितीचे अध्यक्ष होते। 2019 मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर ठाकरेंनी या पदाचा राजीनामा दिला होता। उद्धव ठाकरेंची मागणी होती की या समितीवर शिंदेंचा कुणीही प्रतिनिधी नको, पण मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टाई केली आणि शिशिर शिंदे यांनी जी सामंजस्याची भूमिका घेतली त्यामुळेच या वादावर पडदा पडल्याची चर्चा आहे।